तुम्हालाही जास्त भांडी खराब न करता जर पावभाजी बनवायची असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हे बघा, इथं मी कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहे. त्यासाठी इथं मी थोडं तेल आणि बटर टाकून घेतलं. बटर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जिरं घातलं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा छान सोनेरी कलर होईपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर इथं मी 2 टोमॅटो आणि बीट मी बारीक मिक्सरमध्ये करून घेतलं होतं. ती पेस्ट टाकली. त्याच्यानंतर ते थोडं परतून घेतलं ड्राय होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये सुके मसाले घातले. पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धने पावडर, त्याच्यानंतर कट केलेल्या भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलं आणि 5 शिट्ट्या कुकरला लावून घेतल्या. तर हे बघा, इथं भाजी रेडी झालेली आहे. याला आता मॅशरने मॅश करायचं आहे आणि एक तडका द्यायचा आहे. तर बटर आणि पावभाजी मसाल्याचा तडका याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी गरमागरम आपली इथं ही पावभाजी रेडी झालेली आहे. तर फक्त कुकरमध्ये ही भाजी आपण बनवली आहे. जास्त भांडी देखील खराब झाली नाही. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.